जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते तिथे वादळ सुद्धा पराभूत होतात. वेलकम टू द गायकवाड क्लासेस. आज आपल्या सोबत आहे अथर्व कुलकर्णी, आपल्या फ्रेशर्स रेग्युलर बॅचचा स्टुडंट, ज्याचा नीटचा प्रेडिक्टेड स्कोर आहे 620+. आज आपण अथर्वकडनं जाणून घेऊया की त्यानं नेमकं 2 वर्षात काय मेहनत केली, त्याचं फळ काय ते आपल्याला दिसलेलं आहे, पण नेमकं त्याची स्ट्रॅटेजी काय होती, या सगळ्याच गोष्टीबद्दल आपण जस्ट एक अथर्व सोबत चर्चा करू. अथर्व, सगळ्यात पहिले गायकवाड क्लासेसच्या सगळ्या टीम कडनं तुझं खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दिस सक्सेस. आता एक पहिला प्रश्न मला तुला विचारायचा आहे की हे डॉक्टर किंवा एमबीबीएस करायचे जे तुझे जे स्वप्न आहे, जे तू आता अचीव्ह केलंस, याची सुरुवात तू कुठून केली होतीस? म्हणजे हे स्वप्न तू कधी बघितलंस? म्हणजे जेव्हा मी 5वी-6वीला होतो तेव्हा माझा मॅथ्स विषय चांगला होता, तर तेव्हा मला असं वाटत होतं की मी सीए बनेल कॉमर्स मध्ये जाऊन. जेव्हा 8वी, 9वी, 10वीला आलं तेव्हा सायन्स अभ्यास चालू केला, तेव्हा खरं सायन्स अभ्यास चालू केला. त्याच्या आधी तर मी असं सायन्सला असं अभ्यास करत नव्हतं. तेव्हा जेव्हा अभ्यास चालू केला तेव्हा मला सायन्समध्ये इंटरेस्ट यायला लागला की बाबा हे भारी आहे, हे मस्त आहे. तेव्हापासून मला असं वाटलं की मी सायन्स घ्यावं कॉमर्स न घेता. 10वी नंतर मला ऍक्च्युअल कळलं की सायन्स मध्ये काय इंजिनिअरिंग काय असतं, मेडिकल काय असतं. 10वी पर्यंत मला माहित नव्हतं नीट काय असतं. मग 10वीच्या नंतर मला कळलं की नीट वगैरे असं असतं, मेडिकल साठी एंट्रन्स असते. म्हणलं ठीक आहे, मला बायोलॉजी आवडत होतं तसं पण. मग म्हणून 10वीच्या नंतर मी डिसिजन घेतला की नीटची तयारी सुरू करावी. परत एक आता एक पुढचा प्रश्न की बाकी सगळ्याच्या म्हणजे हा एक जनरल प्रश्न आहे की सगळे एवढे क्लासेस असताना गायकवाड क्लासेस बद्दलच तू गायकवाड क्लासेसची चॉईस का ठेवली? त्याच्या मागे बेसिक रिझन काय? माझा एक मित्र आहे, सिनियर आहे माझा, तो गायकवाड क्लासेस मधून पास आउट झाला नीटला. तो आता एमबीबीएस करतो सध्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. तर त्याला मी विचारलेलं, तर त्याने मला सांगितलं की गायकवाड क्लासेसमध्ये डेली लेक्चर्स होतात, डेली डाऊट क्लिअरिंग सेशन होतात, मन टू मन मोटिवेशन सेशन होतात. गायकवाड सरांचे, स्वतः रामदास गायकवाड सरांचे ते 2-3 महिन्यांमध्ये मोटिवेशन सेशन घेतात मुलांसाठी खास. ही मुलं कधी कधी समजा मार्क कमी येतात तर मुलं डिप्रेशन मध्ये जातात की अरे आता कसं होईल, मग ते मोटिवेशन हे महत्वाचं आहे. कारण हे बाकीचे क्लासवाले तर मी कधी आजपर्यंत बघितलं नाही की असं काही तिथे होतं. बरोबर, हे एक आहे. आणि ज्यावेळेस आता समजा नीट एक्झामला तू ठरवलं की आपल्याला नीट एक्झाम द्यायची, ज्यावेळेस तू 11th ऍडमिशन घेतलं त्याच्यानंतर पूर्ण 2 वर्ष तुझी प्रिपरेशनची एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी काय होती? मीन्स असं त्याच्यामध्ये क्लास असतो, क्लासचा वेळ, त्याच्यानंतर बाकी तुमचा सेल्फ स्टडी, या सगळ्या गोष्टी तू कशा मॅनेज केल्यास? सगळ्यात पहिले सकाळी 7 वाजता आमचे लेक्चर चालू व्हायचे, 7 ते 12-1 वाजेपर्यंत लेक्चर असायचे. त्यानंतर ते डाऊट सेशन वगैरे असायचे 2-3 वाजेपर्यंत. आणि ते डाऊट सेशन पण महत्वाचे. जर तुम्ही तुमचे डाऊट पेंडिंग ठेवत असाल तर तुम्ही काहीच फायदा नाही ना. तुम्ही लेक्चर करताय, प्रॅक्टिस करताय, किती टेस्ट देतात, तर मग तुमची काहीच फायदा नाही. तर मग ते डाऊट सेशन वगैरे झाले की मी 4-5 वाजेच्या नंतर सेल्फ स्टडीला बसायचो, ते रात्री थेट 8-9 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर जेवण वगैरे रात्री परत 1-2 तास अजून, म्हणजे 6-7 तास सेल्फ स्टडी होऊन जायची. 6-7 लेक्चर पण. ओके, मी याच्या बनवून एक गोष्ट जी आता एक पुढची जी एक्झाम देणारे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवली की निदान 6 ते 7 तास तरी अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ही जी एक्झाम आहे ती एक्झाम क्रॅक करणं शक्य नाही. आणि अजून एक गोष्ट त्यांना फार महत्वाचा उल्लेख तो केला, जसं की डाऊट क्लिअरिंग सेशन बद्दल तो बोलला की ज्यावेळेस इथं डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवलेलं असतं क्लासमध्ये, त्यावेळेस प्रत्येक म्हणजे तुमचा सिंगल डे डाऊट असेल, तो मॉड्यूलचा असेल किंवा तुमच्या एक्झामचा असेल, तो त्याच वेळेस क्लिअर करणं तेवढाच महत्वाचा. पुढचा एक जनरल प्रश्न आहे आता की ज्या वेळेस तुम्ही अशी प्रिपरेशन करत असता, जर एखाद्या एक्झाम मध्ये कमी मार्क आले तर तू स्वतःला मोटिवेट कसा ठेवायचास? मला माझ्या एका सिनियरनी सांगितलं होतं की तुम्ही मार्क्स वरती लक्ष नका देऊ. समजा पेपर येतात, मला समजा कमी मार्क आले आणि माझे काही क्वेश्चन चुकलेत, तर त्याने सांगितलं की तुम्ही मार्क्सवर लक्ष नका देऊ, मार्क्सचं आपोआप वाढत जातील जर तुम्ही तुमच्या चुका मिस्टेक्स आयडेंटिफाय केल्या. तर मी तेच करायचो, पेपरमध्ये मार्क्स किती येऊ दे, माझ्या चुका बघायचो की नेमका कोणता क्वेश्चन चुकला तो का चुकला, मग तो पुढच्याच नाही चुकला पाहिजे. जर का आपण इकडे बघितलं तर ते मार्क्स आपोआप वाढतात. आपण विचार केला की मार्क्स वाढवायचे, इकडे बघितलंच नाही मिस्टेक कडे, मार्क्स कमी होत जातील, कॉन्स्टंट राहतील, वाढणारच नाही कधी. तुझा एक प्रश्न आता, ज्या वेळेस आता नीट मध्ये ज्यावेळेस नीटची एक्झामची मुलं तयारी करत असतात त्यावेळेस त्या 3 तासासाठी मागच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली जे काही प्रिपरेशन ती करावी लागते, तर याच्यामध्ये टेस्ट सिरीजचा फार मोठा वाटा असतो. तर इथे गायकवाड क्लासेसमध्ये ज्या काही टेस्ट सिरीज होतात त्याचा पॅटर्न कसा असतो, तुला त्याचा कसा फायदा झाला? जेव्हा आपले कंटिन्युअस इन रनिंग चॅप्टर लेक्चर असतात तेव्हा आमचे वीकली टेस्ट व्हायच्या, काही 15 दिवसाला व्हायच्या, 720-720च्या, कधी पर वीकली व्हायच्या 360 अशा. तर त्यातून मला माझा मिस्टेक कळाला की पर चॅप्टर मध्ये माझे किती क्वेश्चन चुकतायत किंवा का चुकतायत, त्याचा कोणता पॉईंट वीक आहे, ते झालं. त्यानंतर आमचा जेव्हा सिलेबस पूर्ण झाला डिसेंबर-जानेवारी मध्ये युनिट वाईज टेस्ट घेतल्या होत्या. प्रत्येक युनिट, फिजिक्सचा एक युनिट, या टेस्टला बायोचा एक युनिट, केमिस्ट्रीचा. तर त्याच्यामुळे पण फायदा झाला की मागच्या टेस्टमध्ये काही क्वेश्चन चुकलेत, ते का चुकले, आपण मिस्टेक आयडेंटिफाय केलाय का, तिथे ते परत कळायला काही ठिकाणी. मग तेव्हापासून मी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो तिन्हीसाठी एक मिस्टेक बुक
बनवायची चालू केली, की त्याच्यात ज्या मिस्टेक माझ्या चुकल्या होत्या ते त्यामध्ये बुकमध्ये लिहून काढत गेलो. ते डिसेंबर जानेवारीमध्ये पण त्या पार्ट टेस्ट झाल्या. फेब्रुवारीमध्ये बोर्ड्स वगैरे आले, बोर्डचा अभ्यास वगैरे केला सोबत सोबत. देन मार्च आणि एप्रिलमध्ये होल सिलेबस मॉक टेस्ट चालू झालेल्या. तर मग मी जे ती मिस्टेक बुक तेव्हा बनवली होती ती मला तिकडे काम आली, की म्हणजे तिकडे ज्या मिस्टेक केल्या ते मी इकडे वाचून घ्यायचो एक्झामच्या आधी, मग आठवून जायचं की आपण काय चुकलं होतं, मग आता ते नाही चुकत. अजून एक आता एक नॉर्मली सगळ्याच मुलांना हा प्रश्न पडलेला असतो की नीट रनले की सगळ्यात मोठी भीती असते ती फिजिक्स विषयाची. तर या 2 वर्षात आणि ऍज अ फ्रेशर स्टुडंट फिजिक्स मध्ये मार्क घेण्यामध्ये फार मोठी गोष्ट आहे. तू फिजिक्स सब्जेक्टचा जे टोटल स्टडी टाइम आहे किंवा जो काही टोटल सिलेबस आहे तू त्याला कशा पद्धतीने टॅकल केलीस? डेली फिजिक्स तुम्ही जे आज जे शिकवलं ते मी वाचून घेत होतो. कोचिंगच्या मॉड्यूल मध्ये काही एक्स्ट्रा पॉईंट दिले असतात. कोचिंगचे मॉड्यूल आमचं थेअरीसाठी खूप बेस्ट आहे फिजिक्स साठी. जर तुम्ही क्लास टीचरचे नोट्स आणि कोचिंगचे मॉड्यूल केलं तर तुमचे थेरोटिकल क्वेश्चन नाही चुकणार कधीच. ते बेस्ट आहे, ते एकदम आम्ही वाचून घेतलं. आणि कोचिंगच्या मॉड्यूल मध्ये त्या पॉईंटचे आमचे डीबीपी असतात, की आज एक पॉईंट शिकवला की त्याची डीपीपी, दुसऱ्या दिवशी ती दुसरी डीपीपी. तर आम्हाला ते दररोज डीपीपी सॉल्व्ह करून घ्यायचे क्लासमध्ये. तर ते कंपल्सरी केले होते, दररोज पुढच्या दिवशी चेक करायचे. तर ती एक चांगली गोष्ट मला वाटली गायकवाड क्लासेस बद्दल. देन ते झालं की माझ्याकडे एक जे एक्स्ट्रा प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्या टॉपिक रिलेटेड तेवढे मी सॉल्व्ह करून घेत होतो. आता एक शेवटचा प्रश्न मी आता मला विचारतो, जो मी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारतोय. नेमकं आम्हालाच त्याबद्दल कुतूहल असतं. ज्या वेळेस तुम्ही नीटच्या एक्झामला जातात त्याच्या आदल्या दिवशी तुमची मेंटॅलिटी कशी असते, हे आमच्या कुतूहलाचा विषय. त्याबद्दल तू काय बोलशील? ऍक्च्युअली माझा जो ऍक्च्युअल नीटचा पेपर होता त्या दिवशी मला असं, मी दुसऱ्या मुलांचे पण इंटरव्ह्यू आधी ऐकले होते की त्यांचं काय होतं. काही मुलं म्हणले की घाबरले, काही मुलं म्हणले आम्हाला काहीच वाटलं नाही, एकदम स्ट्रेस फ्री वाटलं. तर ऍक्च्युअली मला एकदम स्ट्रेस फ्री वाटलं होतं, कारण आमचे गायकवाड क्लासवाल्यांनी अबाउट 20 to 25 मॉक टेस्ट आमच्याकडून सॉल्व्ह करून घेतला त्या होल सिलेबस. त्यामुळे ऍक्च्युअली मी जेव्हा नीटच्या हॉल सेंटरमध्ये पोहोचलो तर मला असं वाटलं की मी इकडे गायकवाड क्लासेस मधलाच पेपर देतोय. म्हणजे मला एवढं वाटलंच नाही की ऍक्च्युअल नीटचा पेपर आहे, इथं स्ट्रेस घ्यायचा असतो किंवा स्ट्रेस येतो मुलांना, असं मला वाटलं नाही. पण इकडे खूप मॉक टेस्टची प्रॅक्टिस झालेली असते. आता ह्या टोटल डिस्कशन वरून जे नवीन मुलं आहेत, जे 2025 ची एक्झाम देणार, त्यांनी एक गोष्ट शिकायची बेटा, प्रचंड जिद्द. त्याच्यानंतर फ्रेशर म्हणून 620+ मार्क्स पाडणे ही काही सोपी गोष्ट नाहीये. तुम्हाला त्यासाठी खूप मेहनत करायला लागणार आहे, डेडिकेशन लागेल, प्रिझर्वन्स लागेल. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्याच वेळेस तुम्ही नीटमध्ये एवढा स्कोर करू शकता. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना माझं हेच सांगणं आहे की पुढच्या वर्षी याच दिवशी हीच चेअर तुमची सुद्धा वाट बघते. पुढच्या वर्षी ह्याच चेअरवर तुम्ही सुद्धा आम्हाला इथं दिसाल अशी अपेक्षा प्रत्येक जण बाळगेल. आणि हीच इच्छा ठेवून अथर्व तुला तुझ्या पुढील जीवनात वाटचालीसाठी गायकवाड टीमकडनं खूप खूप शुभेच्छा. असंच तू उत्तुंग यश घेत राहू हीच सदिच्छा. थँक्यू सर.